आम्ही सगळेच बबल मध्ये अडकलो आहोत. बबल नाही फुटत आहे. घाबरू नकोस वीर, मी आता पाहतो. डॉक्टर प्रेम सहाय, अहो तुम्ही काय करणार एकटा राहून? तुम्ही बी चला ना तुमच्या वीर सोबत. आजोबा सगळे त्याला कसं फॉलो करतायत? वीर, कुठल्या तरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, त्यामुळेच तर सगळे जण त्याला फॉलो करीत आहेत. आजोबा याच्यावर उपाय काय आहे? याला थांबवायचं कसं? वीर, तो बघ, त्या तिथे एक रेडिओ टीव्ही टॉवर आहे आणि त्या टॉवर मधून अशा वेव्हज निघत आहेत ज्या याच्या कनेक्शनला डिस्टर्ब करू शकतील आणि हे बबल फोडू शकतील. जर आपण त्या टॉवर पर्यंत पोहोचलो तर आपण त्याच्या मागे खेचले जाण्यापासून वाचू शकू. सर्वांनी ऐका, सगळ्यांनी आपली कार आणि स्कूटर स्टार्ट करा आणि त्या टॉवरच्या दिशेने फुल स्पीडने चालवा. जे पायी आहेत ते एकत्र धावा. सगळ्यांना जोर लावून पळायचंय. वीर ऐक, हे बबल्स अति उष्णतेमुळे सुद्धा फुटू शकतात. ओके आजोबा, एक आयडिया आली आहे. हीट रेस ऑन. हीट रेस ऑन. वीर, हीट रेस अजून जास्त वाढवू नकोस. वीर काय करतोयस? हीट रेस बंद कर. वीर, असं करू नकोस, तुझा स्फोट होऊ शकतो. ते बघ, आता वीर स्वतःला नष्ट करेल. त्या दोघांना सोडून दे, नाहीतर तुमचं काहीच खरं नाही. शिव, ते एक ठेवून. अरे थांबा. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. अरे हे तर वीरच्या जागी मिस्टर चड्डा आणि इमलीला घेऊन आलेत. लपण्यातच आपली भलाई आहे बाबा. इमली, तुम्ही कुठे आहात? माहित नाही, कोणती तरी तोडकी मोडकी फॅक्टरी वाटते. तिकडे तोंड लपवून काय करतेस? इमली, तू तुझा फोन ऑन ठेव. मी हा ट्रॅक करून तिथे पोहोचेन. इकडे आम्हाला सोडून द्या, नाहीतर रोबो बॉय येऊन तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल. रोबो बॉय हा कोण आहे? येऊ दे त्याला. कोण आहेस रे तू? चांगल्यांचा मित्र, वाईटांचा शत्रू. नाव आहे वीर. वीर द रोबो बॉय. चड्डा अंकल आणि इमलीला सोड, नाही तर मी तुला सोडणार नाही. शिवाची करी मारून मारून याच भरीत करून टाक. नाही नाही, मी वीरला मारू शकत नाही. त्याच्या जागी मी मार खातो. वेडा झालायस का? तू याची बाजू घेणार, वीरची? हा आपला दुश्मन आहे. असं वाटतं हा पण आता शत्रूचा मित्र बनला आहे. चला याला पण मारा. नाही, मी नाही
नाही मारणार. वीरच्या जागी मला मारा, मला मारा, मला मला मारा. याला पण मारा, त्या ठेवून याला. आजोबा तुम्ही ठीक तर आहात ना? आता या इमलीला धडा शिकवतो. हाय इमली, सायकल चालवण्यात नाही उडवण्यात मज्जा आहे. बाय बाय. वीर वाचव! अरे इमली, हे घे आणखी. इमली जर का पडली असती तर तिला किती दुखापत झाली असती. मी तर असं काहीच केलं नाही. जेव्हापासून तू तुझ्या मित्राला भेटलायस खूप बदललायस. तुला परत जायचं असेल तर तू जा जा, मी तुला मुक्त करतो. तू इतका बदलशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. बाय इमली, बाय चुलबुल. आता मी परत कधीच येणार नाही. पण एक सांगतो, मी खरंच काही केलं नाही. इमली, नक्कीच काहीतरी गडबड आहे. चिंटूला जर का मला सोडून जायचंच होतं तर तो इतका रडलाच नसता. कोणता तरी तिसराच व्यक्ती आपल्यात भांडण तर नाही लावत आहे. चिंटूचा मित्र चिंटू तर यामागे नाहीये ना? ओके ओके, इतकं इमोशनल होण्याची काहीच गरज नाहीये. आता जा आणि आपल्या जिन लोकात राहा. आपण एकत्र नाही राहू शकत, पण हो, जाण्याआधी मला एकदा हक करून जा. जिंटू, नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी जसं सांगतोय तू अगदी तसंच कर. ओके 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 जिंटू, मी तुला संध्याकाळपर्यंत वेळ देतोय. जा, संध्याकाळपर्यंत विचार कर की माझ्या सोबत राहायचंय की जिन लोकात परत जायचंय. संध्याकाळी मला येऊन सांग. ओके ओके, मी संध्याकाळी येऊन सांगतो. संध्याकाळपर्यंत मी तुला इतका त्रास देईन की तू जिंटूचं परत तोंडही पाहणार नाहीस. अरे, मी इथे काय करतोय? RoboBoy, suit on! RoboBoy, suit on! रोबोक्राफ्ट, त्याला संपवून टाक. अरे बंटी, जर तुला प्लेन उडवता येतच नाही तर उडवलं तरी का?
ट्विस्ट सूट ऑन.